नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत। आजच्या भागात आपण उत्कलन आणि गोठण याविषयी माहिती घेणार आहोत। तर उत्कलन म्हणजे काय? तर उत्कलन म्हणजे उकळणे। आता तुम्ही पाण्याला उष्णता दिली तर काय होतं? काय होणार? पाण्याला उष्णता दिली तर पाण्याचे कशात रूपांतर होणार? वाफेत रूपांतर होणार। आणि मग ही वाफ कुठे जाते? ही वाफ हवेत मिसळते। ह्यालाच काय म्हणतात? तर बाष्पीभवन असे म्हणतात। तुम्हाला माहिती आहे, आपल्या घरी जर फरशीवर जर पाणी सांडलेलं आहे, पाणी सांडतं कधीतरी कोणाच्या तुमच्या हातून किंवा म्हणजे पाणी सांडतं किंवा आपण पुसतो, पण ते थोड्या वेळानंतर काय होतं? तर ते थोड्या वेळानंतर वाळतं, म्हणजे सुकून जातं। म्हणजे तसंच आपण जर पाण्याला जर जास्त उष्णता दिली तर त्याचं बाष्पीभवन अधिकाधिक जलद गतीने होते। तर पाणी उकळते म्हणजे काय होतं? तर पाणी उकळतं म्हणजे त्याचे तापमान वाढते। आता आपण शेगडीवर एखादं पातेलं ठेवलंय पाण्याने भरलेलं, मग शेगडी चालू केली तर ते पाणी लगेच उकळतं का? तर नाही। म्हणजे काय? तर पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते आणि म्हणून वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात आणि ती वाफ हवेत मिसळते। यालाच काय म्हणतात? तर उत्कलन असे म्हणतात। आता शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन 100 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाला होते। किती? 100 अंश सेल्सिअस तापमानाला होते आणि हा तो पाण्याचा उत्कलांक, ह्यालाच काय म्हणतात? तर उत्कलांक। आता पाण्याची वाफ थंड झाली, काय होते? तर पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होतं। हे आपल्याला माहित आहे। काय होतं? तर पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते। याला काय म्हणतात? तर ह्याला संघनन असे म्हणतात। म्हणजे काय होतं? तुम्हाला माहिती आहे का? आपण जेव्हा शेगडीवर जेव्हा पाणी ठेवतो आणि मग पाणी उकळायला लागते आणि मग आपण गॅस बंद करतो, म्हणजे शेगडी बंद करतो आणि जर शेगडी बंद केली आणि त्या पाण्याच्या पातेल्यावर जर आपण झाकण ठेवले तर काय होतं ना, त्या झाकणावर तुम्हाला काय दिसेल? तुम्ही पाहिलं का? तर झाकणावर पाण्याचे असे थेंब जमा झालेले दिसतील। म्हणजेच काय? तर पाण्याची वाफ होते आणि पाण्याची वाफ थंड झाली तर त्याचे रूपांतर कशात होते? परत पाण्यामध्ये होते आणि ह्याच क्रियेला काय म्हणतात? तर ह्याच क्रियेला संघनन असे म्हणतात। म्हणजेच काय? तर पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते। आता वाफेचे संघननही 100 डिग्रीलाच होते। आता उत्कलांक, पाणी उकळतं किती डिग्रीला? तर 100 अंश सेल्सिअसला पाणी उकळतं आणि वाफेचं संघनन सुद्धा 100 अंश सेल्सिअसलाच होते। म्हणजे पाण्याचा उत्कलनांक व संघनन बिंदू हा एकच आहे। कळलं? गोठण। आता आपण फ्रीजमध्ये पाणी कशासाठी ठेवतो? थंड होण्यासाठी ठेवतो। म्हणजेच काय? तर त्याचे तापमान कमी होतं, पाण्याचं तापमान कमी होतं। पण एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो। काय होतं? तर एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा काय बनतो? तर बर्फ बनू लागतो, म्हणजेच ते गोठू लागते। आणि ज्या तापमानावर हे घडतं त्यालाच पाण्याचा गोठण बिंदू असे म्हणतात। पण तर पाणी म्हणजे किती अंश सेल्सिअसला पाणी गोठतं? तर पाणी 0 अंश सेल्सिअसमध्ये पाणी गोठतं। तर पदार्थाचे तापमान 0 अंश सेल्सिअसहून कमी होऊ शकतं। आता फ्रीजमध्ये एक फ्रीजर असतो, माहिती आहे ना? मग ते फ्रीज खालच्या पेक्षा फ्रीजरचं तापमान हे खूप कमी असतं, म्हणजे तिथे आपल्याला बर्फ होतो। आपण आईस्क्रीम वगैरे आपण वरती ठेवतो। मग फ्रीजरमधील हवेचे तापमान किती असते? तर ते -18 अंश सेल्सिअस इतके असते। मग आता 0 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास ते उणे अंश सेल्सिअसमध्ये सांगतात। म्हणजे फ्रीजरचं तापमान किती असतं? तर -18 अंश सेल्सिअस असतं। म्हणजेच काय? ते 0 अंश सेल्सिअस पेक्षा कमी आहे, म्हणून आपण त्याला उणे अंश सेल्सिअस असं बोलतो। विलयन।
तर बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो. म्हणजे आपण जेव्हा फ्रीजमधून बर्फ काढतो तेव्हा थोड्या वेळाने काय होतं, तर बर्फ वितळतो. म्हणजे बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो, म्हणजे त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते. या क्रियेला काय म्हणतात, तर या क्रियेला विलयन असे म्हणतात. तर बर्फाचे विलयनही 0°C होते. म्हणजे पाण्याचा बर्फ जेव्हा होतो, म्हणजे जेव्हा पाणी गोठतं, हे किती अंश सेल्सिअसला गोठतं, तर 0°C होतं. आणि बर्फाचे विलयनही 0°C होते. व पाण्याचे गोठण व विलय बिंदू एकच आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट म्हणजे उत्कलन बिंदू असतो, तोच त्याचा संघनन बिंदू असतो. तसाच प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट गोठण बिंदू असतो, तोच त्याचा विलय बिंदू असतो. आता पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते, त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संघनन होते. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला तो गोठतो, त्याच तापमानाला तो गरम होताना विरघळतो. म्हणजे पदार्थ थंड होताना, म्हणजे जेव्हा पाणी गोठतं कुठल्या टेम्परेचरला, तर 0°C पाणी गोठतं आणि त्याच तापमानाला तो बर्फ गरम होताना वितळतो. उष्णता मिळाल्यावर काय होतं, तर बर्फ वितळतो. तर आज आपण काय शिकलो, तर उत्कलन म्हणजे उकळणे. म्हणजे काय, तर पाणी गरम उष्णता मिळाल्यावर पाण्याची वाफ होते आणि काय होतं, तर पाण्याची वाफ होऊन ती वाफ हवेमध्ये मिसळते, ह्याला बाष्पीभवन म्हणतात. आणि पाणी उकळणे ह्यालाच उत्कलन असे म्हणतात. आता पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो, पाणी म्हणजे किती टेम्परेचरला उकळतं, तर 100°C पाणी उकळतो. पाण्याचा उत्कलन बिंदू आणि संघनन बिंदू हा एकच असतो. आणि पाणी 0°C गोठतं आणि पाण्याचा विलय बिंदू आणि गोठण बिंदू हा एकच आहे. आता आपण पुढील भागामध्ये पदार्थ म्हणजे अवस्थांतराचे उपयोग पाहूया आणि संप्लवन म्हणजे काय याचा अभ्यास आपण पुढील भागात करूयात. धन्यवाद.